गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजल हियर। सो आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी, कारण तुम्हाला माहिती आहे आज माझा बर्थडे आहे। मी माझा बर्थडे कसा सेलिब्रेट करते आणि माझा पूर्ण दिवस कसा स्पेंड करते हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि माझं तर ऑलरेडी प्लॅन्ड आहे की मी आज फर्स्ट डोनेशन करणार आहे, तर सो मी आता तिकडे जाणार आहे आणि बाकीचं जे पुढचं सरप्राईज आहे ते विशालनी प्लॅन केलंय। या गाइज, विशाल। सो भरपूर जणांना अजूनही माहिती नाहीये की विशाल कोण आहे, तर तुम्हाला ते या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे। आणि मी जे ते माझं जे सिक्रेट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो तुम्हाला विशाल सुद्धा कोण आहे आणि कसा दिसतो तर ते सर्व तुम्हाला आज कळणार आहे। आणि त्यांनी माझ्यासाठी काय प्लॅनिंग केलंय तर ते पण तुम्हाला शेवटच्या ब्लॉग मध्ये कळेलच, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू पहा। गाईज, आता तुम्हाला माहिती आहे बाहेर खूप थंडी आहे आणि खूप कोल्ड वातावरण असतं बाहेर, तर मी आता जे आपले रोड साईड पीपल असतात त्यांच्यासाठी ब्लँकेट्स आणि बिस्किट्स घेतलेत। सर्वांना दिलेले आहेत बिस्किट्स, ब्लँकेट्स आणि ॲक्च्युली मला थोडेफार कमी पडले, तर त्यामुळे मी नंतर त्यांना थोडेफार पैसे सुद्धा दिले आणि खूप छान वाटतंय। म्हणजे एक आतूनच पॉझिटिव्ह वाईब येते माझ्यामध्ये आणि खरंच खूप मस्त वाटलं। माझं बर्थडे गिफ्ट असं समजा की तुम्ही तुमच्या ज्या एरियामध्ये पण जे रोड साईड पीपल्स आहेत तर त्यांना अशी हेल्प करा। तुम्हाला जर नाही पॉसिबल झालं न्यू ब्लँकेट्स घेऊन त्यांना द्यायला, तर तुम्ही जे तुमच्याकडचे ओल्ड ब्लँकेट्स वगैरे काही असेल, कपडे असतील, तर ते तुम्ही त्यांना डोनेट करा, जेणेकरून ते सुद्धा थंडीपासून त्यांचं प्रोटेक्शन करू शकतील स्वतःचं। सो आता गाईज आम्ही तळेगावमध्ये आहे। विचारत होते की काय करायचंय बर्थडेचं, नक्की काहीतरी मला वेगळं करायचं होतं। जे आधी तर मी करतच असते हॉटेलिंग वगैरे, पण ते मला त्याच्यापेक्षा थोडंफार वेगळं करायचं होतं, तर मी हे फक्त त्याला सांगितलं होतं, तर त्याने मला काही रिस्पॉन्स पण दिला नाही की हां ओके ठीक आहे आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ। पण आज तर तुम्हाला नेतोय कुठेतरी, लोणावळ्याचा मॅप लावलेला आहे त्यांनी, पण नक्की मला अजूनही माहिती नाही आहे की आम्ही कुठे चाललोय, काय चाललोय। तुम्हाला जर पाहायचं असेल मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, तर तुम्ही कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विशालचा काय प्लॅन आहे ते पाहूया आपण। एक प्लॅन तर माझा सक्सेसफुल झाला आहे आणि मला खूप छान वाटतंय। सो या मी आता पटकन चेंज करते हॉटेलमध्ये आणि तिथून पुढे आम्ही कंटिन्यू करणार आहे। तुम्ही सुद्धा कंटिन्यू पहा व्हिडिओ आणि त्याचं सरप्राईज काय असेल त्याचा विचार करा तुम्ही सुद्धा, मी पण करतेच आहे। तर आता मस्त आम्ही ब्रेक घेतलाय थोड्या वेळ, खूप छान क्लायमेट वाटतंय आणि मी आता मस्त मस्त व्हिडिओज बनवणार आहे रीलसाठी, ते तुम्हाला पाहायला मिळतीलच। तिथे खूप छान लोकेशन आहे। आता आम्ही तिथे जाणार आहे, ते तुम्हाला काहीतरी दिसलंय व्हिडिओसाठी। आता रील शोधते मी, काहीतरी वेगळे असे मराठी सॉंग्स पाहिजेत मला जे या लोकेशनला सूट होईल। फायनली आमचे रील्स काढून झालेले आहेत आणि खूप छान रील्स काढलेत, ते तुम्हाला पाहायला मिळतीलच। आणि आता खूप भूक लागली आहे, खूप दमलोय। सो एखादं हॉटेल पाहतो आम्ही ऑन द वे आणि
थोडंफार पेट पूजा करतो आणि पुन्हा तुम्हाला भेटतो. ॲक्च्युली आम्ही खूप शोधलं पण या रोडला आम्हाला एक सुद्धा हॉटेल लागलं नाही आणि फायनली एक भेटलंय कोणतं तरी. सो आता मी काहीतरी थोडंसं नॉर्मली लाईटली खातो. सो आता आमचं लंच वगैरे सर्व झालंय आणि पाहू शकता माझ्या फोनची बॅटरी जी आहे ती अर्ध्या दिवसातच संपलेली आहे. म्हणजे मी इतकेच व्हिडिओ काढले. सो मी चार्जिंग केलं त्यामुळे दिसत नाहीये फक्त नेचर. सो वी यार आता मी दमले थकले विचार करून. कुठे चाललोय आपण आता तरी तू सांग. ओहो व्हॉट इज दिस? पवना लेक. पवना लेक तिकडे चाललोय. हो माय गॉड. तू बोलली होतीस ना की आपण काहीतरी वेगळं करूया त्यावेळेस हॉटेलला वगैरे किंवा रिसॉर्टला वगैरे नको जायला. राईट. खूप छान वाटतंय. सो गाईज आम्ही फायनली चाललोय कॅम्पिंग साठी. ये थँक्यू वी. सो आता किती वेळ आहे आता अजून आपल्याला? कॅम्पिंग नाहीये तुला समजेल थोडंसं म्हणजे कॅम्पिंगच आहे पण थोडंसं डिफरंट आहे. तुला आवडेल ते नक्की. म्हणजे त्यामध्ये पण काहीतरी आहे सरप्राईज वेगळं. सो गाईज तुम्हाला तर आता सर्वांना कळलंच असेल की मी जाणार आहे कॅम्पिंगसाठी. लेकच्या नियर बाय भरपूर सारे कॅम्पिंग्स आहेत. सो आम्ही जिथे जाणार आहे ते आहे ग्लॅम्पिंग एव्हरेस्ट. सो आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आता ग्लॅम्पिंग एव्हरेस्ट कॅम्पिंग कसं आहे काय आहे ते तुम्हाला मी दाखवेलच. स्टे ट्यून. कसा वाटला माझा हा ड्रेस आणि हा कॉस्ट्यूम मी थोडाच वेळ ठेवणार आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे ग्लॅम्पिंग एव्हरेस्टला. हे आमचं कॅम्पिंग लोकेशन आहे. सो थोडासा वेळ आहे आमच्याकडे त्यामुळे म्हटलं थोडाफार इथे टाईमपास करावा, व्हिडिओज घ्यावे, रील्स घ्यावे, नंतर संध्याकाळच्या पार्टीसाठी तयारी करणार आहे. सो तुम्हाला मी अजून इतक्या लगेच इथलं लोकेशन दाखवणार नाही आहे कारण तुम्हाला माहितीच असेल कॅम्पिंगची जी ही मजा असती ती रात्रीसाठीच असते आणि रात्रीलाच ते खूप लुक छान देतं कॅम्पिंग. आणि विशाल म्हटला तसं हे कॅम्पिंग थोडं वेगळं आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला संध्याकाळी मी नक्की दाखवेल इथला कॅम्पिंगचा व्ह्यू. आमच्याकडे थोडासा वेळ होता तर आम्ही चाललेलो आहे सनसेट पॉइंट पाहायला.
होत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा पैसा वसूल व्ह्यू इथून आपल्याला दिसतोय. मला तर खूप छान वाटतंय. मस्त एकदम जो रोजच्या धावपळीमधला जो माझा स्ट्रेस वगैरे होता तो इथे येऊन पूर्ण रिलीफ झाला आहे. आपण मस्तपैकी मी आता तिथे बसणार आहे आणि या मस्त मस्त सनसेट. तोपर्यंत कनेक्टेड राहा. बाय बाय. Wow. तर सकाळपासून मी हे सरप्राईज ठेवलं होतं की विशाल कोण आहे, तर ही इज विशाल माय लव. हॅलो. तर हे जे सरप्राईज सगळ्यांनी सर्व केलंय ते विशालनी केलंय. आणि विशाल कोण आहे, तर विशाल हा माझा हजबंड आहे आणि गेले 4 वर्षापासून आम्ही सोबत आहोत आणि आजचा दिवस खूप छान आहे. तर त्यामुळे मी हे सरप्राईज तुमच्या सोबत शेअर करते आज. आणि
विशाल बद्दल मी जितकं बोलू ना तितकं कमी आहे, कारण तो माझा फक्त लव नाहीये, तर माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि सर्वच आहे. तर मी त्याच्यासोबत एक नवीन असा वेगळा ब्लॉग तयार करेल पुढच्या वेळेस. माझे बर्थडे पप्पांनी तर खूप छान सेलिब्रेट केलेच, पण जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून विशाल दरवर्षी वेगवेगळे माझे बर्थडे सेलिब्रेट करत असतो आणि कधीच मला ही उणीव भासून देत नाही की मी माझ्या पॅरेंट्स सोबत राहत नाही. त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. देवाने मला इतका छान हजबंड दिलाय. थँक्यू सो मच गॉड. लव्ह यू विशाल. टेंट्स आहेत इथे आणि हे फक्त नॉर्मल टेंट्स नाही आहे, तर तुम्ही आतून पाहिलंच असेल. खूप छान असा त्यांनी ग्लॅमरस टच दिलाय त्यांना. सो त्यामुळे त्यांनी ग्लॅम्पिंग एव्हरेस्ट असं नाव ठेवलंय. ग्लॅम्पिंग एव्हरेस्ट जे कॅम्पिंग आहे, आम्ही जिथे आलोय तर तिथे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता आणि इथे व्हिजिट करू शकता. बार्बेक्यूसाठी आलेलो आहे. आम्ही वेट करतोय बार्बेक्यूसाठी. त्यानंतर आम्ही डान्स करणार आहे. डान्स तर मला खूप आवडतो आणि त्यानंतर मग आमचं डिनर असेल. डिनरनंतर आम्ही मूव्ही पाहणार आहे आणि वीचं चाललं आहे व्हिडिओ घेणे. तो तुमच्यासाठी इथलं मस्त जे त्यांनी डेकोरेशन केलं आहे तर त्याचं शूट तो घेतो आहे. तर माझे जे तुम्ही व्हिडिओज पाहता तर ते त्या कॅमेऱ्यात मागचा जो माणूस आहे तो विशाल आहे आणि तो तुमच्यासाठी खूप छान छान असे शॉर्ट्स घेतो जे तुम्हाला पाहता यावेत त्यामुळे. आणि आता त्याचं तेच चाललं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याचं इंस्टाग्रामला पेजसुद्धा आहे लेन्सप्रो म्हणून आणि त्यामुळे तुम्ही ते पेजसुद्धा चेक करू शकता. त्याची फोटोग्राफी पण खूप छान आहे. आम्ही आता बार्बेक्यू बनवतोय आणि विशालने सुद्धा केले. काय केले विशाल? तू मी टाकतोय चटणी त्यावरती. ट्राय करतोय फर्स्ट टाइम. सो या कोणाकोणाला बार्बेक्यू आवडतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला दोघांना तर खूप आवडतं. बार्बेक्यू रेडी झाले, आता खाऊयात. डेकोरेशन केलंय. हे ॲक्च्युली ट्री आहे आणि त्या ट्रीवर त्यांनी इतके सारे बलून्स लावले.
आमच्यासाठी छान ब्रेकफास्ट तयार केला आहे. बनाना पॅनकेक, त्यानंतर जाम, बटर, ऑमलेट आणि ब्रेड आहे आणि पोहा आहे. तर पॅनकेक हा आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. सो बघूया कशी आहे त्याची टेस्ट. आणि तुम्हाला सांगू का, इतकं छान वाटतंय. जो सण आहे तो पण एकदम माइल्ड आहे. असं वाटतं की आपण दुसऱ्या कोणत्या तरी कंट्रीमध्ये आणि हा ब्रेकफास्ट खातो. आता आम्ही शूट करतोय ह्या लुकवरती. तर तुम्हाला माझा हा लुक कसा वाटतोय, कशी दिसते मी आणि हे कॉम्बिनेशन कसं वाटतंय तर ते मला नक्की सांगा. तर मी आता मस्त भरपूर रील्स काढणार आहे आणि मग आमचं हे सर्व झाल्यानंतर आम्ही पॅकअप करणार आहे इथून आणि मग आम्ही आमच्या परत घरी जाणार आहोत. चेकआउट करतोय. सो डायरेक्टली आम्ही घरी जाणार आहे कारण कालपासून फिरतोय. सो आता घरी जायचं आहे, थोडंफार फ्रेश होतो आणि मग त्यानंतर पुढे आम्ही आमच्या कामाला सुरुवात करू. थोडक्यात सांगायचं झालं तर ॲम्बियन्स जे आहे ते खूप छान आहे. जर तुम्हाला वन डेसाठी किंवा 2 दिवसासाठी जर तुम्ही प्लॅन करत असणार ट्रिपसाठी तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. खूप जवळ आहे पुण्यापासून. हार्डली 1.5 hours लागतात इथे यायला, पवना लेकला. आणि तुम्ही सर्च करू शकता नेटवर. ग्लॅम्पिंग एव्हरेस्ट टाकल्यावर तुम्हाला ते ऑल इन्फॉर्मेशन येईलच त्यांच्या साईटवर. आणि टेंट जर तुम्ही पाहिले असतील तर खूपच छान आहे. एक त्यांनी एक ग्लॅमरस टच दिला आहे त्याला, त्यामुळे मी तर त्याला ग्लॅम्पिंग असेच म्हणेल, कॅम्पिंग तर म्हणणार नाही. सो या गाईज खूप छान वाटलं. 2 दिवस आमचे कसे गेले कळलंच नाही. खूप एन्जॉय केला. सो या गाईज फायनली तुम्हाला आता इथून पुढच्या व्लॉगमध्ये माझ्यासोबत विशालसुद्धा दिसणार आहे. ॲक्च्युली त्याला अजिबात आवडत नाही कॅमेरा पुढे यायला जास्त. तो नेहमीच कॅमेराच्या मागे राहिला आहे आणि सर्व फुटेज घेतलेत त्याने. माझे व्हिडिओज आत्तापर्यंत तोच काढत होता आणि बाकीचं जे आहे तो सर्व एडिटिंग वगैरे सर्व तोच करतो. त्याला आवडतं तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज करायला. तर मी त्याला म्हटलं की का नाही आपण दोघेसुद्धा व्लॉग चालू करूया, जेणेकरून तुझंसुद्धा टॅलेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो बास मी खूप बोलली. आता आम्ही निघतोय. भेटूया पुढच्या ट्रिपला. एक मी नवीन असाच वेगळा मस्त प्लॅन घेऊन येते तुमच्यासाठी. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हे नक्की सांगा. आता लेट्स गो होम. चलो.